Hello students, let's start our today's session of the physics. Okay. Today we are going to start the new topic that is thermal expansion. So last time आपण थर्मोमेट्रीचा सगळा पार्ट स्टडी केलेला आहे. आता थर्मल एक्सपान्शनचा पार्ट आपल्याला स्टडी करायचा आहे. ठीक आहे. थर्मल एक्सपान्शन. ओके. आता थर्मल एक्सपान्शनची डेफिनेशन कशी आहे बघा. डेफिनेशन इज लाईक दिस. The phenomenon of expansion of the body, that is the phenomenon of increase in dimension of the body on heating, it is called as thermal expansion. Definition baga, the phenomenon of expansion of body on heating is called as thermal expansion, is called as thermal expansion. ओके. म्हणजे कुठल्याही बॉडीला हीट केलं म्हणजे कुठल्याही बॉडीचं टेम्परेचर वाढवलं, हीट केलं म्हणजे काय होणार आहे, त्या बॉडीचं टेम्परेचर इन्क्रीज होणार आहे आणि टेम्परेचर इन्क्रीज झाल्यानंतर काय होतं, त्या बॉडीचं एक्सपान्शन होतं. एक्सपान्शन होतं म्हणजे काय, त्याचे डायमेन्शन्स इन्क्रीज होतात. ओके. डायमेन्शन इन्क्रीज होतात म्हणजे काय, लेंथ वाढते, ब्रेड्थ वाढते, थिकनेस वाढतो, डायमीटर वाढतं, सरफेस एरिया वाढतं, व्हॉल्यूम वाढतं, अशा प्रकारच्या गोष्टी घडतात आणि याला काय म्हणतो आपण, थर्मल एक्सपान्शन असं म्हणतो. नाउ व्हाय डज दिस थर्मल एक्सपान्शन टेक्स प्लेस. तर लक्षात घ्या, जेव्हा बॉडीचं टेम्परेचर इन्क्रीज होतं, हे बघा, व्हाय डज दिस थर्मल एक्सपान्शन टेक्स प्लेस. तर कुठल्याही बॉडीचं टेम्परेचर वाढल्यानंतर त्या बॉडीमध्ये असणाऱ्या ऍटम्स आणि मॉलिक्युलचं काय होतं, व्हायब्रेशन वाढतं आणि ऍटम्स आणि मॉलिक्युलचं व्हायब्रेशन वाढलं. ओके. व्हायब्रेशन वाढणं म्हणजे अँप्लिट्यूड ऑफ व्हायब्रेशन वाढते स्पेसिफिकली आणि अँप्लिट्यूड ऑफ व्हायब्रेशन वाढली की त्या ऍटम्स मधलं डिस्टन्स काय होतं, थोडंसं इन्क्रीज होतं अँड देअरफॉर देर इज इन्क्रीज इन द डायमेन्शन. मी काय सांगतो ते लक्षात येते का बघा. टेम्परेचर इन्क्रीज झालं की काय होतं, टेम्परेचर इन्क्रीजेस अँड देअरफॉर amplitude of vibration increases. Amplitude of vibration increase. कारण लक्षात घ्या, ज्यावेळी एखाद्या बॉडीला टेम्परेचर असतं त्यावेळी त्या टेम्परेचरमुळं त्या बॉडीमधला प्रत्येक ऍटम हा व्हायब्रेट होत असतो. म्हणजे आपण असं म्हणतो की सॉलिड मधले ऍटम फिक्स्ड असतात असं आपण म्हणतो, परंतु सॉलिड किंवा लिक्विड हे मधले ऍटम जे आहे ते त्यांच्या पोझिशनला फिक्स्ड असतात, परंतु ते व्हायब्रेट होत असतात. आणि ते व्हायब्रेट कशामुळे होतात, तर टेम्परेचरमुळे. जेवढं जास्त टेम्परेचर तेवढी अँप्लिट्यूड ऑफ व्हायब्रेशन काय असणार आहे, जास्त असणार आहे. लक्षात येते मी काय सांगतोय. सो टेम्परेचर वाढलं की अँप्लिट्यूड ऑफ व्हायब्रेशन वाढते आणि असं एकच टेम्परेचर आहे ज्या टेम्परेचरला सॉलिड्स मधले ऍटम अजिबात व्हायब्रेट होत नाहीत. लक्षात येते, आणि ते टेम्परेचर म्हणजे 0 केल्विन. लक्षात येते मी काय सांगतोय. तर 0 केल्विन या एकमेव टेम्परेचरला सॉलिड असू दे, लिक्विड असू दे किंवा गॅस असू दे, त्याच्यामधले ऍटम किंवा मॉलिक्युल्स अजिबात व्हायब्रेट होत नाहीत. आणि 0 केल्विनच्या वरचं कुठलंही टेम्परेचर, मी केल्विन म्हणतोय लक्षात घ्या, 0 केल्विनच्या वरचं कुठल्याही टेम्परेचरला ते ऍटम व्हायब्रेट होत असतातच. ओके. आणि जसं जसं टेम्परेचर वाढत जाईल तसं अँप्लिट्यूड ऑफ व्हायब्रेशन काय होणार आहे, ग्रॅज्युअली वाढत वाढत जाणार आहे. ठीक आहे. आणि अँप्लिट्यूड ऑफ व्हायब्रेशन वाढल्यामुळं काय होणार आहे, ऍटम्स मधलं स्पेसिंग वाढतं, ऍटम्स मधलं डिस्टन्स वाढतं आणि ऍटम्स मधलं डिस्टन्स वाढलं की काय होणार आहे, बॉडीचं डायमेन्शन वाढतं. ओके. सो अँप्लिट्यूड ऑफ व्हायब्रेशन इन्क्रीजेस अँड देअरफॉर distance between atom increases. Distance between atoms increases and therefore thermal expansion takes place. Therefore thermal expansion takes place. Okay, so that is the reason behind the thermal expansion. Okay. हा. आता मोस्ट ऑफ द सॉलिड्स किंवा लिक्विड्स मध्ये काय होतं, मोस्ट ऑफ द सॉलिड्स आणि लिक्विड्स मध्ये टेम्परेचर वाढलं की एक्सपान्शन होतं. टेम्परेचर वाढलं की काय होणार आहे, एक्सपान्शन होणार आहे. परंतु याला देखील काही एक्सेप्शन्स आहेत. ओके. हे बघा, आपण काय म्हणतो, मोस्टली टेम्परेचर राईज झाल्यानंतर काय होतं,
एक्सपान्शन होतं. ठीक आहे. दिस हॅपन्स इन मोस्ट ऑफ द केसेस, मोस्ट ऑफ द मटेरियल्स. ओके. आणि याला काही एक्सेप्शन्स आहेत. ओके. आणि हे एक्सेप्शन्स काय आहेत बघा. देर आर फ्यू एक्सेप्शन टू दिस. हे एक्सेप्शन का आहे, तर याच्यामध्ये वॉटर फ्रॉम 0 डिग्री सेल्सिअस टू 4 डिग्री सेल्सिअस. ओके. हे याला एक्सेप्शन आहे, लक्षात घ्या. ओके. म्हणजे वॉटरचं टेम्परेचर 0 डिग्री सेल्सिअस पासून 4 डिग्री सेल्सिअस पर्यंत आपण वाढवलं तर त्याचं एक्सपान्शन होण्याऐवजी काय होतं, कॉन्ट्रॅक्शन होतं. म्हणजेच याचाच अर्थ दुसरा मिनिंग आपण असा काढू शकतो की व्हेन वॉटर इज टेकन फ्रॉम 4 डिग्री सेल्सिअस टू 0 डिग्री सेल्सिअस, म्हणजे कूल केला. हे बघा, हीट केल्यानंतर काय व्हायला पाहिजे, टेम्परेचर वाढल्यावर एक्सपान्शन व्हायला पाहिजे आणि टेम्परेचर कमी केल्यानंतर कॉन्ट्रॅक्शन व्हायला पाहिजे. परंतु वॉटरच्या बाबतीत काय होतंय, बेसिकली फ्रॉम 4 डिग्री सेल्सिअस टू 0 डिग्री सेल्सिअस. कुलिंग केल्यानंतर काय होतं, कुलिंग केल्यानंतर म्हणजे 4 डिग्री सेल्सिअस टू 0 डिग्री सेल्सिअस जायचं म्हणजे कुलिंग होणार आहे. तर कुलिंग केल्यानंतर काय होतं, एक्सपान्शन होतं. लक्षात घ्या, एक्सपान्शन. ठीक आहे. हे एक एक्झाम्पल आहे. आणि त्याच्यामुळे लक्षात घ्या, एक्सपान्शन झालं की काय होते, व्हॉल्यूम वाढतं. व्हॉल्यूम वाढतं म्हणजे काय होतं, डेन्सिटी कमी होते. आणि डेन्सिटी कमी झाल्यामुळं आता 0 डिग्री सेल्सिअसला काय होणार, वॉटरचं आईसमध्ये कन्व्हर्जन होणार. आणि त्याच्यामुळे आईस जो आहे तो काय होतो, वॉटरवर फ्लोट होतो. म्हणजे आईस वॉटरवर फ्लोट का होतो, कारण वॉटरचं 4 डिग्री सेल्सिअस पासून 0 डिग्री सेल्सिअसला गेल्यानंतर आणि आईस फॉर्म झाल्यानंतर काय होतं, म्हणजे टेम्परेचर कमी केल्यानंतर कॉन्ट्रॅक्शन होण्याऐवजी एक्सपान्शन होतं. एक्सपान्शन झाल्यामुळे काय होतं, डेन्सिटी कमी होते. आणि डेन्सिटी कमी असणारा ऑब्जेक्ट काय होतो, फ्लोट होतो. म्हणजे आईस काय होणार आहे, वॉटरवर फ्लोट होणार. याचं रिझन काय आहे, वॉटर हे त्याला एक्सेप्शन आहे. आणि यालाच काय म्हटलं जातं, अनॉमलस बिहेवियर ऑफ वॉटर असं म्हटलं जातं. याला काय म्हटलं जातं, अनॉमलस बिहेवियर ऑफ वॉटर. म्हणजे कुलिंग केल्यानंतर कॉन्ट्रॅक्शन व्हायला पाहिजे, त्याच्याऐवजी कुलिंग केल्यानंतर काय होतं, एक्सपान्शन होतं. याला काय म्हणायचं, अनॉमलस बिहेवियर ऑफ वॉटर असं म्हटलं जातं. हे लक्षात ठेवा. त्याचबरोबर आणखी काही एक्झाम्पल आहेत. फॉर एक्झाम्पल सिल्वर आयोडाइड. सिल्वर iodide. Okay, this is one more example in which when cooling is done from 140 degrees Celsius to 80 degrees Celsius. 140 डिग्री सेल्सिअस टू 80 डिग्री सेल्सिअस. 140 डिग्री सेल्सिअस पासून 80 डिग्री सेल्सिअस पर्यंत कुलिंग केल्यानंतर पुन्हा एकदा इथे काय होणार आहे, एक्सपान्शन होतं. एक्सपान्शन. ओके, दॅट इज सिल्वर आयोडाइड. त्याचबरोबर मेटल बिस्मथ and antimony also expands on freezing. Okay, bismuth and antimony, okay, they also expands on freezing. म्हणजे टेम्परेचर कमी केल्यानंतर त्याचं एक्सपान्शन होतंय, एक्सपांड ऑन फ्रीजिंग. आणि त्याच्यामुळं या केसमध्ये काय होणार आहे, सॉलिड जे आहे ते लिक्विडवर काय होतात, फ्लोट व्हायला लागतात. ओके. तर हे काही एक्सेप्शन आहेत. हे एक्सेप्शन जर वगळले आपण तर काय होणार आहे, जनरली काय होतं, टेम्परेचर वाढलं की एक्सपान्शन होतं, टेम्परेचर कमी झालं की कॉन्ट्रॅक्शन होतं इन मोस्ट ऑफ द केसेस. आणि त्याचाच फक्त आपल्याला स्टडी आता करायचा आहे. ठीक आहे. आता हे जे थर्मल एक्सपान्शन आहे, म्हणजे टेम्परेचर वाढलं की जे एक्सपान्शन होणार आहे, ते कुठल्या केसमध्ये सगळ्यात जास्त असतं आणि कुठल्या केसमध्ये सगळ्यात कमी असतं. तर थर्मल एक्सपान्शन म्हणजे सेम राईज इन टेम्परेचर केलं, सेम राईज इन टेम्परेचर, तर एक्सपान्शन जे आहे ते सगळ्यात जास्त गॅसेस मध्ये होतं आणि सगळ्यात कमी जे आहे ते सॉलिड मध्ये होतं. ओके. तर हे देखील एक लक्षात ठेवा. थर्मल एक्सपान्शन इज minimum in solids. Okay, minimum in solids and maximum in gases. ओके. म्हणजे सेम राईज इन टेम्परेचर केलं आणि एक्सपान्शन जर बघितलं तर याच्यामध्ये गॅसेसचं एक्सपान्शन सगळ्यात जास्त होतं आणि सॉलिडचं एक्सपान्शन जे आहे ते कमी होतं. लिक्विडचं एक्सपान्शन या दोघांच्या मध्ये असणार आहे. ठीक आहे.
आता याच्यामध्ये आपल्याला एक्सपान्शन ऑफ सॉलिड्स बघायचं आहे. ओके, फर्स्ट वी आर गोइंग टू स्टडी द एक्सपान्शन ऑफ द सॉलिड्स अँड देन एक्सपान्शन ऑफ द लिक्विड्स. म्हणजे थर्मल एक्सपान्शन या टॉपिकमध्ये स्पेसिफिकली आपल्याला सॉलिडचं एक्सपान्शन कसं होतंय त्याच्याशी रिलेटेड कन्सेप्ट आणि लिक्विडचं एक्सपान्शन कसं होतंय त्याच्याशी रिलेटेड कन्सेप्ट आपल्याला स्टडी करायच्या आहेत. ओके, हा, तर आता आपण थर्मल एक्सपान्शन ऑफ द सॉलिड्सचा पार्ट स्टडी करूया. थर्मल एक्सपान्शन ऑफ सॉलिड्स. थर्मल एक्सपान्शन ऑफ दी सॉलिड्स. आता थर्मल एक्सपान्शन ऑफ सॉलिड मध्ये परत 3 केसेस येणार आहे. लिनियर एक्सपान्शन, एरियल एक्सपान्शन अँड व्हॉल्यूम एक्सपान्शन. ओके, थर्मल एक्सपान्शन ऑफ सॉलिड मध्ये परत 3 टाइप्स आहेत. फर्स्ट इज द linear expansion. Okay, after that second is aerial, which is also called as superficial expansion. Okay, aerial or superficial expansion. And third is the volume expansion. Volume expansion. तर त्याच्यामध्ये फर्स्ट पार्ट आहे दॅट इज लिनियर एक्सपान्शन. लिनियर एक्सपान्शन. आता लिनियर एक्सपान्शन म्हणजे काय? द इन्क्रीज इन लेंथ ऑफ द सॉलिड ऑन हिटिंग. व्हेरी सिंपल. म्हणजे कुठल्याही सॉलिडला हिट केल्यानंतर, टेम्परेचर राईज केल्यानंतर त्याची लेंथ वाढते. दॅट इज द लिनियर एक्सपान्शन. ओके, increase in length of solid is called as linear expansion. ठीक आहे, लिनियर एक्सपान्शनचा पार्ट लिक्विड किंवा सॉलिड्सला लिक्विड्स किंवा गॅसेसला नसतो. लक्षात घ्या, लिनियर एक्सपान्शन. कारण लिक्विडला डेफिनेट लेंथ नसते आणि गॅसेसला देखील डेफिनेट लेंथ नसते. म्हणजे लिनियर एक्सपान्शन ही नावाची कन्सेप्ट जी आहे ती फक्त सॉलिड्सलाच ऍप्लिकेबल होते. तसं एरियल एक्सपान्शन देखील काय आहे, सॉलिडलाच अप्लाय होतं, लिक्विडला येत नाही. म्हणजे लिक्विडला कुठल्या प्रकारचं थर्मल एक्सपान्शन असतं? फक्त लिक्विड किंवा गॅसेसला व्हॉल्यूम एक्सपान्शन फक्त असतं. ठीक आहे, त्याच्यामुळे लिक्विड किंवा गॅसेसचे जे प्रॉब्लेम असणार आहे ते फक्त व्हॉल्यूम एक्सपान्शनचे असणार आहेत. सॉलिडला मात्र लिनियर एक्सपान्शन, एरियल एक्सपान्शन किंवा व्हॉल्यूम एक्सपान्शनचे प्रॉब्लेम असू शकतात. ठीक आहे, इन्क्रीज इन लेंथ ऑफ सॉलिड इज कॉल्ड एज लिनियर एक्सपान्शन. आणि याचा फॉर्म्युला जो आहे तो व्हेरी इझी आहे. ओके, तर लिनियर एक्सपान्शन मध्ये काय दिसून येतं बघा, फ्रॅक्शनल चेंज इन लेंथ इज ऑलवेज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू चेंज इन टेम्परेचर असतं. लक्षात घ्या, मी काय सांगतोय, फ्रॅक्शनल चेंज इन लेंथ, fractional change in length is always directly proportional to काय असतं, rise in temperature or change in temperature is directly proportional to change in temperature. म्हणजे चेंज इन टेम्परेचर जास्त झालं तर फ्रॅक्शनल चेंज इन लेंथ जास्त होणार आहे अँड सो ऑन. ठीक आहे, आता फ्रॅक्शनल चेंज इन लेंथ म्हणजे काय, तर डेल्टा एल डिवायडेड बाय एल. डेल्टा एल बाय एल याला काय म्हणतो आपण, फ्रॅक्शनल म्हणजे रेशो आहे. लक्षात घ्या, चेंज इन लेंथ अपॉन ओरिजिनल लेंथ याला काय म्हणायचं, फ्रॅक्शनल चेंज इन लेंथ. ओके, हे डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय असतं, चेंज इन टेम्परेचर. म्हणजे डेल्टा थीटा किंवा डेल्टा टी असं आपण त्याला म्हणतो, डेल्टा टी. ओके, फ्रॅक्शनल चेंज इन लेंथ डेल्टा एल बाय एल इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय येणार आहे, डेल्टा टी येणार आहे. ओके, तर डेल्टा एल म्हणजे काय, चेंज इन लेंथ, आणि एल म्हणजे काय, ओरिजिनल लेंथ. आता ऍक्च्युली ही टर्म देखील तुम्हाला कदाचित माहिती असेल, डेल्टा एल बाय एल, चेंज इन लेंथ आपण ओरिजिनल लेंथ. इलॅस्टिसिटी नावाच्या टॉपिक मध्ये आपण ही कन्सेप्ट देखील बघितलेली आहे. आठवते का बघा, कोणाला सांगता येते काय बघा, चेंज इन लेंथ आपण ओरिजिनल लेंथ म्हणजे काय असतं सॉलिडच्या केसमध्ये, चेंज इन लेंथ अपॉन ओरिजिनल लेंथ. चेंज इन लेंथ अपॉन ओरिजिनल लेंथ इलॅस्टिसिटी नावाचा टॉपिक आहे आणि त्याच्यामध्ये चेंज इन लेंथ अपॉन ओरिजिनल लेंथ याला स्ट्रेन असं म्हटलं जातं. ते आपण पुढे बघणार आहे.
ओके, ठीक आहे. तर इथंपर्यंत लक्षात आलं का बघा, लिनियर एक्सपान्शन मध्ये फ्रॅक्शनल चेंज इन लेंथ जे आहे ते कशावर डिपेंड असतं, चेंज इन टेम्परेचरवर डिपेंड असतं. अँड देअरफोर इथं आता काय होणार बघा, इथं कॉन्स्टंट टाकावं लागेल. सो डेल्टा एल डिवायडेड बाय एल इज इक्वल टू काय येणार आहे, अल्फा डेल्टा टी येणार आहे. आता हा जो फॉर्म्युला आहे तो खूप महत्वाचा आहे, लक्षात घ्या. व्हेरी सिंपल फॉर्म्युला, लक्षात ठेवायला देखील सोपा आहे. ओके, लिनियर एक्सपान्शन मध्ये काय होतं, चेंज इन लेंथ आपण ओरिजिनल लेंथ. ओरिजिनल लेंथ काहीतरी असणार आहे, टेम्परेचर वाढवलं की लेंथ वाढणार आहे आणि काहीतरी सर्टन अमाऊंट ऑफ इन्क्रीज इन लेंथ म्हणजे चेंज इन लेंथ होणार आहे. तर चेंज इन लेंथ आपण ओरिजिनल लेंथ इज इक्वल टू काय असतं, अल्फा इंटू चेंज इन टेम्परेचर. डेल्टा टी म्हणजे चेंज इन टेम्परेचर आणि याच्यामध्ये अल्फाला काय म्हणलं जातं, को इफिशियंट ऑफ लिनियर एक्सपान्शन म्हणलं जातं. को इफिशियंट ऑफ लिनियर एक्सपान्शन. ओके, अल्फाला काय म्हणतो आपण, को इफिशियंट ऑफ लिनियर एक्सपान्शन असं म्हणतो. आता याच्यावरून एक फॉर्म्युला येईल, चेंज इन लेंथ समजा काढायला सांगितलं एखाद्या प्रॉब्लेम मध्ये, म्हणजे तुम्हाला अल्फा दिलेला असणार आणि राईज इन टेम्परेचर दिलेला असणार, त्याचबरोबर ओरिजिनल लेंथ दिलेली असणार आहे. ठीक आहे, तर इन्क्रीज इन लेंथ किती होणार आहे टेम्परेचर राईज झाल्यानंतर, तर डेल्टा एल चा फॉर्म्युला येणार आहे अल्फा एल डेल्टा टी. ओके, सो दिस इज द फॉर्म्युला फॉर इन्क्रीज इन लेंथ और चेंज इन लेंथ व्हेन टेम्परेचर चेंजेस. अल्फा एल डेल्टा टी म्हणजे इन्क्रीज इन लेंथ काढायला तुम्हाला 3 टर्म पाहिजेतच पाहिजे, तरच तुम्ही इन्क्रीज इन लेंथ काढू शकताय किंवा चेंज इन लेंथ काढू शकताय. एक म्हणजे कोइफिशियंट ऑफ लिनियर एक्सपान्शन किती आहे, म्हणजे अल्फा किती आहे, ओरिजिनल लेंथ किती आहे आणि राईज इन टेम्परेचर किती झालंय. ठीक आहे, या 3 टर्म मिळाल्यानंतरच तुम्हाला इन्क्रीज इन लेंथ किती होईल ते तुम्ही फाइंड आउट करू शकताय. आता मग फायनल लेंथ काय होणार आहे, फायनल लेंथचा फॉर्म्युला काय येणार, हा देखील फॉर्म्युला महत्वाचा आहे. फायनल लेंथ, तर फायनल लेंथ येणार आहे म्हणजे फॉर एक्झाम्पल त्याला एल डॅश म्हणूया, एल डॅश इज इक्वल टू ओरिजिनल लेंथ प्लस इन्क्रीज इन लेंथ, ही फायनल लेंथ तुमची. कारण ओरिजिनल लेंथ एल असणार, त्याच्यामध्ये एवढं राईज झालंय ना, सो फायनल लेंथ काय येणार आहे, एल डॅश इज इक्वल टू एल प्लस डेल्टा एल, म्हणजे काय होणार आहे, एल प्लस अल्फा एल डेल्टा टी. अँड देअरफोर फायनल लेंथ एल डॅशचा फॉर्म्युला येणार आहे. ओके, एल डॅश इज इक्वल टू, एल जर कॉमन काढलं तर 1 प्लस अल्फा डेल्टा टी. ओके, तर आता लिनियर एक्सपान्शनशी रिलेटेड हे तिन्ही फॉर्म्युले तुम्हाला महत्वाचे आहेत. हे तिन्ही फॉर्म्युले पाठ करणं आवश्यक आहे. फ्रॅक्शनल चेंज इन लेंथचा फॉर्म्युला आहे डेल्टा एल बाय एलचा फॉर्म्युला अल्फा डेल्टा टी. चेंज इन लेंथ फक्त काढायचा असेल, इन्क्रीज इन लेंथ फक्त काढायचं असेल तर अल्फा एल डेल्टा टी करावं लागेल. आणि फायनल लेंथ जर काढायची असेल तर फॉर्म्युला काय असणार आहे, एल डॅश इज इक्वल टू एल इन ब्रॅकेट 1 प्लस अल्फा डेल्टा टी. लक्षात आलं का बघा, खूप इझी पार्ट आहे, काहीही याच्यामध्ये डिफिकल्टी नाहीये, लक्षात घ्या. सो वन्स अगेन मी रिवाइज करतोय, लिनियर एक्सपान्शन म्हणजे काय, इन्क्रीज इन लेंथ ऑफ द सॉलिड इज कॉल्ड एज लिनियर एक्सपान्शन. इन्क्रीज इन लेंथ ऑफ सॉलिड ऑन हिटिंग, ऑन हिटिंग हा वर्ड लिहायचा राहिला इथं, ऑन हिटिंग इज कॉल्ड एज लिनियर एक्सपान्शन. त्याच्यामध्ये फ्रॅक्शनल चेंज इन लेंथ, याच्यामध्ये एक्सपेरिमेंटली काय दिसून येतं, फ्रॅक्शनल चेंज इन लेंथ ही कशावर डिपेंड असते, चेंज इन टेम्परेचरवर डिपेंड असते. जेवढं जास्त चेंज इन टेम्परेचर असणार आहे तेवढं जास्त फ्रॅक्शनल चेंज इन लेंथ असणार आहे. ठीक आहे, सो डेल्टा एल बाय एल इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डेल्टा टी आहे. म्हणजे इथं काय करावं लागेल आपल्याला, इक्वॅलिटी साइन टाकायचं असेल तर एक कॉन्स्टंट टाकावं लागेल आणि दॅट कॉन्स्टंट इज अगेन अल्फा. ओके, सो डेल्टा एल बाय एल इज इक्वल टू अल्फा इंटू डेल्टा टी. सो अल्फा इंटू चेंज इन टेम्परेचर म्हणजे फ्रॅक्शनल चेंज इन लेंथ येणार आहे. ओके, तर याच्यामध्ये अल्फाला काय म्हणायचं, कोइफिशियंट ऑफ लिनियर एक्सपान्शन असं म्हटलं जातं, अल्फा. ओके, सो चेंज इन लेंथचा फॉर्म्युला काय येणार आहे, डेल्टा एल इज इक्वल टू अल्फा एल डेल्टा टी किंवा एल अल्फा डेल्टा टी. आणि फायनल लेंथ होणार आहे, फायनल लेंथ काय होणार आहे, तर ओरिजिनल लेंथ प्लस इन्क्रीज इन लेंथ, दॅट इज एल प्लस अल्फा एल डेल्टा टी. एल कॉमन काढलं तर फायनल लेंथचा फॉर्म्युला येणार आहे, एल डॅश इज इक्वल टू एल इन ब्रॅकेट 1 प्लस अल्फा डेल्टा टी. एल डॅश इज इक्वल टू फॉर्म्युला काय येणार आहे, एल इन ब्रॅकेट 1 प्लस अल्फा डेल्टा टी. आता हा जो कोइफिशियंट ऑफ लिनियर एक्सपान्शन आहे हा कशावर डिपेंड असतो. ओके, म्हणजे याच्यावरून अल्फाचा पण फॉर्म्युला काढूया. देअरफोर कोइफिशियंट of linear expansion
लिनियर एक्सपान्शन. ठीक आहे, म्हणजे अल्फाचा फॉर्म्युला काय येणार बघा, अल्फा इज इक्वल टू डेल्टा एल अपॉन एल डेल्टा टी. डेल्टा एल अपॉन हे बघा फर्स्ट इक्वेशन वरून येणार ना, अल्फा इज इक्वल टू डेल्टा एल अपॉन एल डेल्टा टी. ओके, हा अल्फाचा फॉर्म्युला येणार आहे. हाच फॉर्म्युला आपण डिफरंट मेथडमध्ये एक्सप्रेस करू शकतो. डेल्टा एल म्हणजे फायनल लेंथ मायनस इनिशियल लेंथ, ओके, डिवायडेड बाय इनिशियल लेंथ इंटू डेल्टा टी, असं पण लिहू शकतो. किंवा 1 बाय एल डेरिव्हेटिव्हच्या स्वरूपात देखील लिहू शकतो. 1 बाय एल डीएल बाय डीटी असं पण लिहू शकतो, डीएल बाय डीटी. ओके, म्हणजे लेंथचं जर इक्वेशन दिलेलं असेल तर त्याच्याशी रिलेटेड कोइफिशियंट ऑफ लिनियर एक्सपान्शन. तर म्हणजे हा डेल्टा एल बाय एल इज इक्वल टू अल्फा डेल्टा टी फॉर्म्युला लक्षात ठेवला तर तुम्हाला कोइफिशियंट ऑफ लिनियर एक्सपान्शनचा फॉर्म्युला लक्षात राहतो. सो कोइफिशियंट ऑफ लिनियर एक्सपान्शनची डेफिनेशन जर तयार करायची झाली, आता ती डेफिनेशन काय तुम्हाला बोर्ड एक्झाम मध्ये विचारली जाणार नाहीये, ओके, बिकॉज दिस टॉपिक इज नॉट रिलेटेड टू 12th बोर्ड एक्झाम. ठीक आहे, तर कोइफिशियंट ऑफ लिनियर एक्सपान्शन इज डिफाइंड ॲज चेंज इन लेंथ पर युनिट ओरिजिनल लेंथ पर डिग्री राइज इन टेम्परेचर. त्याला काय म्हणायचं, कोइफिशियंट ऑफ लिनियर एक्सपान्शन असं म्हणायचं. बघा, कोइफिशियंट ऑफ लिनियर एक्सपान्शन इज डिफाइंड ॲज चेंज इन लेंथ per unit original length per degree rise in temperature, okay, or per unit rise in temperature. That is called as coefficient of linear expansion. Okay, असंच करंट इलेक्ट्रिसिटी मध्ये एक डेफिनेशन आहे, टेम्परेचर कोइफिशियंट ऑफ रेजिस्टन्स. आठवतंय का? अशीच एक डेफिनेशन, असाच एक फॉर्म्युला कुठं आहे, करंट इलेक्ट्रिसिटी मध्ये आहे. आठवतोय का बघा, तो देखील अल्फाच आहे. अल्फा म्हणजे चेंज इन रेजिस्टन्स पर युनिट ओरिजिनल रेजिस्टन्स पर डिग्री राइज इन टेम्परेचर. याला काय म्हणायचं, टेम्परेचर कोइफिशियंट ऑफ रेजिस्टन्स. असे सिमिलर कन्सेप्ट आहे. ठीक आहे, तर कोइफिशियंट ऑफ लिनियर एक्सपान्शन या पद्धतीने येणार आहे. आता कोइफिशियंट ऑफ लिनियर एक्सपान्शन जो आहे तो कशावर डिपेंड नसतो, इट डिपेंड्स ऑन द मटेरियल. म्हणजे जोपर्यंत मटेरियल चेंज होत नाही तोपर्यंत अल्फा चेंज होत नाही, कोइफिशियंट ऑफ लिनियर एक्सपान्शन चेंज होत नाही. मग लेंथ कितीही कमी करा वाढवा, एरिया कितीही कमी करा वाढवा, अल्फा चेंज होणार नाही. ओके, सो अल्फा डिपेंड्स ऑन मटेरियल. अल्फा डिपेंड्स ऑन मटेरियल ऑफ बॉडी. ओके, अल्फाची व्हॅल्यू मटेरियल टू मटेरियल चेंज होते. काही मटेरियलचा अल्फा जास्त असतो, काही मटेरियलचा अल्फा कमी असतो. ओके, नेक्स्ट. आता याचे ऍप्लिकेशन्स काय आहेत ते आपण जरा बघूया. ऍप्लिकेशन्स म्हणजे मेन्स किंवा जेई मेन एक्झाम किंवा नीट एक्झाम मध्ये याच्यावर कशा प्रकारचे प्रॉब्लेम्स येऊ शकतात. तर त्याच्यामध्ये फर्स्ट ऍप्लिकेशन 1, हे सगळे ऍप्लिकेशन तुम्हाला जरा जे आहे ते लर्न करावे लागतील, लक्षात ठेवावे लागतील. ऍप्लिकेशन 1 काय आहे बघा, डिफरन्स इन लेंथ रिमेन कॉन्स्टंट ऑन हिटिंग. डिफरन्स इन लेंथ remains constant on heating. ओके, म्हणजे डिफरन्स इन लेंथ रिमेन्स कॉन्स्टंट ऑन हिटिंग. आता याचा मीनिंग काय लक्षात घ्या. सपोज देर आर 2 रॉड्स लाईक दिस. एका रॉडशी, दिस इज रॉड ए अँड दिस इज रॉड बी. दीज आर द 2 रॉड्स. म्हणजे डायरेक्टली असे क्वेश्चनच असतात की 2 रॉड आहेत आणि दोघांच्या लेंथ मध्ये इनिशियली काहीतरी डिफरन्स असणार आहे. ओके, म्हणजे एकाची लेंथ जास्त असणार, दुसऱ्याची लेंथ काहीतरी कमी असणार आहे. ठीक आहे, टेम्परेचर वाढवलं तरी त्यांच्या लेंथ मधला जो डिफरन्स आहे तो तेवढाच राहतोय, तो चेंज होत नाही, असं क्वेश्चन मध्ये दिलेलं असतं. मग त्याच्यावरून त्याचा अल्फा 1 बाय अल्फा 2 हा रेशो काय असेल, किंवा लेंथचा रेशो काय असेल, किंवा त्यांच्या लेंथ काय असतील, अशा प्रकारचे याच्यामध्ये क्वेश्चन विचारले जातात. तर डिफरन्स इन लेंथ हा प्रॉब्लेम मध्ये वर्ड तुम्हाला लक्षात आला तर ही इथं जे मी आता काय शिकवतोय ती थिअरी तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. ओके, बघा पुन्हा एकदा
ऍप्लिकेशन 1 आहे डिफरन्स इन लेंथ रिमेन्स कॉन्स्टंट ऑन हिटिंग. म्हणजे काय, दोन रॉड आहेत ए आणि बी, दोन्हीच्या काहीतरी लेंथ डिफरंट लेंथ आहेत. हे दोन्ही डिफरंट मटेरियलचे आहेत. म्हणजे एक फॉर एक्झाम्पल कॉपरचा असेल आणि दुसरा फॉर एक्झाम्पल अल्युमिनियमचा असेल. ठीक आहे. दोघांचा अल्फा डिफरंट असणार आहे. दोघांची लेंथ ओरिजिनल लेंथ देखील डिफरंट असणार आहे आणि त्याच्यामुळे लेंथमध्ये काहीतरी डिफरन्स येईल. आणि टेम्परेचर राईज केल्यानंतर दोन्हीमध्ये मात्र काय होणार, तेवढंच राईज इन टेम्परेचर आपण करणार. म्हणजे फॉर एक्झाम्पल ए रॉडचं टेम्परेचर देखील 20 डिग्री सेल्सिअसनं राईज करायचं आणि बीचं देखील 20 डिग्री सेल्सिअसनं राईज करायचं. आणि राईज केल्यानंतर काय होतं, चेंज म्हणजे डिफरन्स ऑफ लेंथ तेवढाच राहतोय. असं क्वेश्चन मध्ये जर दिलेलं असेल तर कसं सॉल्व्ह करावं लागेल. हे बघा, आता सुरुवातीला जेवढा डिफरन्स इन लेंथ आहे तेवढाच टेम्परेचर आता टेम्परेचर वाढवल्यानंतर काय होणार बघा, फर्स्ट रॉडचं या पद्धतीने एक्सपान्शन होणार आहे, सेकंड रॉडच्या लेंथमध्ये देखील या पद्धतीने एक्सपान्शन होणार आहे. आता डिफरन्स इन लेंथ जर तेवढंच राहायचं असेल, दोन रॉडच्या डिफरन्स इन लेंथ तेवढंच राहायचं असेल तर काय व्हायला पाहिजे, जेवढं फर्स्ट रॉडचं थर्मल म्हणजे लिनियर एक्सपान्शन होतंय तेवढंच सेकंड रॉडचं लिनियर एक्सपान्शन व्हायला पाहिजे. तरच काय होणार, डिफरन्स इन लेंथ तेवढाच राहणार. लक्षात येतंय? म्हणजे डिफरन्स इन लेंथ रिमेन्स कॉन्स्टंट असा जर वर्ड क्वेश्चन मध्ये असेल तर तुम्हाला लिहावं लागेल डेल्टा L1 फर्स्ट रॉड मध्ये जेवढं होणार तेवढंच डेल्टा L2 व्हायला पाहिजे सेकंड रॉड मध्ये, तरच डिफरन्स इन लेंथ सेम राहणार आहे. आता डेल्टा एलचा फॉर्म्युला तर तुम्हाला पाठ पाहिजे. डेल्टा एलचा फॉर्म्युला काय, अल्फा एल डेल्टा टी. सो अल्फा 1 L1 डेल्टा टी हे काय येणार आहे, इन्क्रीज इन लेंथ ऑफ फर्स्ट रॉड येणार, बरोबर. त्याच्यानंतर इन्क्रीज इन लेंथ ऑफ सेकंड रॉड म्हणजे काय येणार आहे, अल्फा 2 L2 डेल्टा टी. दोन्हीमध्ये राईज इन टेम्परेचर तेवढंच करायचं आहे. आणि त्याच्यामुळे काय होणार, इथं डेल्टा टी गेट्स कॅन्सल अँड देअरफॉर अल्फा 1 L1 मस्ट बी इक्वल टू काय असलं पाहिजे, अल्फा 2 L2 असलं पाहिजे. ओके, म्हणजे अल्फा 1 L1 इज इक्वल टू अल्फा 2 L2 जर असेल तरच काय होतं, टेम्परेचर राईज झाल्यानंतर देखील डिफरन्स इन लेंथ आहे तेवढाच राहतो. ओके, याच्यावरचा एक क्वेश्चन बघूया म्हणजे तुम्हाला लक्षात येईल आणखी, म्हणजे याच्यावर क्वेश्चन कसा असणार आहे. ओके, question is like this, what must be the length of steel and copper rods at 0 degree Celsius for difference in their length to be 10 centimeter at any common temperature. हे बघा, त्यांच्या लेंथ मधला डिफरन्स जो आहे तो काय राहायला पाहिजे, 10 सेंटीमीटरच कंटिन्युअसली राहायला पाहिजे. म्हणजे टेम्परेचर कितीही वाढवा नाही तर टेम्परेचर कितीही कमी करा. ओके, त्यांच्या लेंथ मधला डिफरन्स आहे तेवढा राहायला पाहिजे असं सांगितलं. आणि किती सेंटीमीटर राहायला पाहिजे, 10 सेंटीमीटर. ओके, तर याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल स्टील रॉड आणि कॉपर रॉड आहेत, बरोबर. आता फॉर एक्झाम्पल स्टील रॉडची लेंथ किती घेऊया, L1 घेऊया. L1 इज द लेंथ ऑफ स्टील रॉड. अँड L2 इज द लेंथ ऑफ द काय असेल, ओरिजिनल लेंथ ऑफ द कॉपर रॉड असेल. ठीक आहे, त्यांच्यामधला डिफरन्स जो आहे तो किती राहायला पाहिजे, L1 मायनस L2 हा नेहमी 10 सेंटीमीटर राहायला पाहिजे म्हणून सांगितलं. L1 मायनस L2 शुड बी ऑलवेज इक्वल टू 10 सेंटीमीटर. ओके, आता त्याचबरोबर डिफरन्स इन लेंथ कंटिन्युअसली तेवढाच राहायचा असेल तर पहिल्यामध्ये जेवढं म्हणजे टेम्परेचर चेंज केल्यानंतर पहिल्यामध्ये जेवढं राईज इन लेंथ होणार आहे, इन्क्रीज इन लेंथ होणार आहे, तेवढंच सेकंड मध्ये इन्क्रीज इन लेंथ व्हायलाच पाहिजे, तरच ते पॉसिबल आहे. सो डेल्टा L1 शुड बी इक्वल टू डेल्टा L2. आणि हे आपण आताच जस्ट सॉल्व्ह केलं, त्याच्यावरून काय येतं, अल्फा 1 L1 इज इक्वल टू काय येतं, अल्फा 2 L2 येतं ना. अँड देअरफॉर L1 बाय L2 चा किंवा इथं L1 L2 मधलं रिलेशन मिळेल आपल्याला. अल्फा 1 ची व्हॅल्यू किती आहे बघा, म्हणजे स्टीलची व्हॅल्यू 1.2 इंटू 10⁻⁻5 इंटू L1 इज इक्वल टू कॉपरची किती आहे 1.8 इंटू 10⁻⁻5 इंटू काय येणार आहे, L2 येणार आहे. 10⁻⁻5 10⁻⁻5 गेट कॅन्सल. ओके, सो 1.2 ला पलीकडे नेतो. सो L1 इज इक्वल टू काय येणार आहे, 18 डिवायडेड बाय 12 येणार आहे. 1.8 डिवायडेड बाय 1.2 म्हणजे 18/12 लिहू शकतो मी L2. ठीक आहे, 18/12 म्हणजे काय होणार आहे, 3/2 L2 येणार आहे. आता आलेली L1 ची व्हॅल्यू फर्स्ट इक्वेशन मध्ये प्लेस करूया, बरोबर आहे ना. आता काय होणार बघा इथं सोल्युशन डायरेक्टली. आता याच्यावरून
L1 ची व्हॅल्यू किती आहे 3/2 L2 मायनस L2 इज इक्वल टू काय येणार आहे 10 येणार. म्हणजेच काय होणार आहे 1/2 L2 इज इक्वल टू काय येणार आहे 10 येणार. म्हणजे L2 जी येणार आहे ती 20 सेंटीमीटर येणार. ओके, आणि L2 जर 20 झालं तर L1 किती असायला पाहिजे मग 30 असायला पाहिजे, कारण 30 मायनस 20 म्हणजेच 10 येऊ शकतं. म्हणजे अशा प्रकारे L1 ची व्हॅल्यू किती येणार आहे 30 सेंटीमीटर. म्हणजे त्या दोन रॉड्सच्या लेंथ जे आहेत ते 20 सेंटीमीटर आणि 30 सेंटीमीटर असल्या पाहिजेत. ओके, सो दॅट इज द आन्सर 30 अँड 20. म्हणजे स्टील रॉडची लेंथ जी आहे ती 30 सेंटीमीटर असली पाहिजे आणि कॉपर रॉडची लेंथ जी आहे ती 20 सेंटीमीटर असली पाहिजे. लक्षात येते का बघा, हा पार्ट जो आहे फर्स्ट टाइम थोडासा डिफिकल्ट वाटतो, त्याच्यामुळे तुम्ही काय करा थोडंसं याचं रिपिटेशन करा, तुम्हाला डेफिनेटली काय होईल हे लक्षात येईल सगळं. ओके, तर या प्रॉब्लेम मध्ये काय डाऊट आहे का बघा. नेक्स्ट ऍप्लिकेशन दॅट इज ऍप्लिकेशन 2. ऍप्लिकेशन 2. ऍप्लिकेशन 2 मध्ये इक्विव्हॅलंट कोइफिशियंट ऑफ लिनियर एक्सपान्शन आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. इक्विव्हॅलंट कोइफिशियंट ऑफ लिनियर एक्सपान्शन. इक्विव्हॅलंट कोइफिशियंट ऑफ लिनियर एक्सपान्शन. आता इक्विव्हॅलंट कोइफिशियंट ऑफ लिनियर एक्सपान्शनचा प्रॉब्लेम कसा असणार आहे, तर इट विल बी लाईक दिस. सपोज देर आर टू rods which are joined end to end. Okay, so this is the first rod, this is the second rod. हे end to end जॉईन केलेले आहेत. फर्स्ट रॉडची लेंथ L1 आहे, सेकंड रॉडची लेंथ L2 आहे. फर्स्ट रॉडचा कोएफिशियंट ऑफ लिनियर एक्सपान्शन अल्फा 1 आहे आणि सेकंड रॉडचा कोएफिशियंट ऑफ लिनियर एक्सपान्शन आहे अल्फा 2. तर या कॉम्बिनेशनचा इक्विव्हॅलंट कोएफिशियंट ऑफ लिनियर एक्सपान्शन किती असेल, हा क्वेश्चन आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे आता. तर इक्विव्हॅलंट कोइफिशियंट ऑफ लिनियर एक्सपान्शन मध्ये काय करणार बघा. आता इथं राईज इन टेम्परेचर सपोज डेल्टा टी झालं तर फर्स्ट रॉडची पण लेंथ वाढणार आहे, सेकंड रॉडची पण लेंथ वाढणार आहे. ओके, फर्स्ट रॉडची लेंथ किती वाढणार आहे डेल्टा L1 न वाढणार आहे. सेकंड रॉडची लेंथ किती न वाढणार आहे डेल्टा L2 न वाढणार आहे. एकूण एक्सपान्शन किती होणार आहे लिनियर एक्सपान्शन डेल्टा L1 प्लस डेल्टा L2 होणार आहे. ओके, आणि हा एकच रॉड जर कन्सिडर केला तर त्याचं एक्सपान्शन देखील तेवढंच यायला पाहिजे. ओके, जे दोन रॉडचं मिळून जेवढं एक्सपान्शन होतंय तेवढंच एका जो इक्विव्हॅलंट रॉड आपण जो कन्सिडर करणार आहे त्याचं एक्सपान्शन व्हायला पाहिजे. म्हणजे तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे, इक्विव्हॅलंट कोइफिशियंट ऑफ लिनियर एक्सपान्शन जर काढायचं असेल तर काय करावं लागेल तुम्हाला, ही फर्स्ट स्टेप जी आहे ती लक्षात ठेवावं लागेल. इक्विव्हॅलंट कोइफिशियंट ऑफ लिनियर एक्सपान्शन काढण्यासाठी नेहमी फॉर्म्युला काय यूज करायचा, डेल्टा एल इज इक्वल टू डेल्टा L1 प्लस डेल्टा L2. ही कन्सेप्ट तुमच्या डोक्यात फिक्स राहिली पाहिजे. ओके, आता डेल्टा एल साठी आपण लिहू शकतो, आता दोन रॉड ऐवजी एकच रॉड मी कन्सिडर केला तर त्याचा कोइफिशियंट ऑफ लिनियर एक्सपान्शन काय असणार आहे, अल्फा इक्विव्हॅलंट असणार आहे. त्याची लेंथ किती असणार आहे L1 प्लस L2 असणार आहे. म्हणजे दोन रॉडची मिळून जेवढी लेंथ असणार आहे तेवढी एका रॉडची असणार आहे. त्या एका रॉडचा अल्फा जो आहे तो काहीतरी अल्फा इक्विव्हॅलंट असेल, तो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. इंटू रायझिंग टेम्परेचर, हे डेल्टा एलचा फॉर्म्युला येणार. लक्षात येते का बघा, सेम फॉर्म्युला डेल्टा एलचा फॉर्म्युला म्हणून इम्पॉर्टंट आहे, इन्क्रीज इन लेंथ. दॅट इज डेल्टा एल इज इक्वल टू अल्फा इंटू एल इंटू डेल्टा टी असं असतं. सो अल्फा इक्विव्हॅलंट इंटू लेंथ आपण घेणार L1 प्लस L2, कारण दोन रॉडची मिळून जेवढी लेंथ असणार आहे तेवढी त्या एका इक्विव्हॅलंट रॉडची लेंथ असणार आहे, इंटू राईज इन टेम्परेचर. ओके, त्याच्यानंतर डेल्टा L1 म्हणजे काय येणार आहे अल्फा 1 L1 डेल्टा टी, आणि डेल्टा L2 म्हणजे काय येणार आहे अल्फा 2 L2 डेल्टा टी. नाउ हियर डेल्टा टी गेट कॅन्सल अँड देअरफॉर अल्फा इक्विव्हॅलंटचा फॉर्म्युला येणार आहे अल्फा 1 L1 प्लस अल्फा 2 L2 डिवाइडेड बाय L1 plus L2. Okay, so this is the formula for equivalent coefficient of linear expansion of this rod, combination of the two rods. Okay, तर या पद्धतीने हा फॉर्म्युला लक्षात ठेवा, म्हणजे फॉर्म्युला येणार आहे. फॉर्म्युला पाठ करायची गरज नाही, बेसिक कन्सेप्ट लक्षात ठेवा. डेल्टा एल शुड बी इक्वल टू डेल्टा L1 प्लस डेल्टा L2 झालं पाहिजे तरच आपण
इक्विव्हॅलंट कोएफिशियंट ऑफ लिनियर एक्सपान्शन फाइंड आउट करू शकतो.